आज शिर्डीमध्ये एक घटना घडली। शिर्डीत साईबाबांच्या चरणी, साईबाबांच्या दरबारात एक चमत्कार घडल्याचा दावा करण्यात आला आणि यावरून आता नवा वाद सुरू झालाय। द्वारकामाईत एका लहान मुलाच्या डोळ्यातला अंधपणा गेला असं त्या मुलाच्या कुटुंबियांनी दावा केला। उत्तराखंडमधून साईंच्या दर्शनाला हे कुटुंब आलेलं होतं आणि साई संस्थांच्या माजी विश्वस्तांनी त्यानंतर या कुटुंबाचा आणि त्या मुलाचा सत्कार केला। साईबाबा संस्थानने या कथित चमत्काराला थारा देऊ नये असं त्यानंतर अंनिसने आवाहन केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणाची आता जोरदार चर्चा व्हायला लागलेली आहे आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची की नेमका हा प्रकार आहे काय, खरंच असे प्रकार घडतात का आणि असे प्रकार जर घडत असतील तर पुढे काय, मग सगळे डोळ्याचे दवाखाने बंद करायचे का? अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। मात्र तत्पूर्वी हा जो मुलगा आहे ज्याला दृष्टी मिळालेली आहे त्याची प्रतिक्रिया किंवा इथे इतरांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण बघूया। ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था। जब मैं यहाँ पे शिरडी आया तो मैंने यहाँ पे फिर मैंने उसे देखा, फिर बाबा को मैंने थोड़ी देर से फिर मुझे रोशनी दी तो मैं डर गया, तो मैं रो पड़ा। कितने दिनों से आपको दिखाई नहीं दे रहा था, क्या हुआ था आपको? 3-4 महीनों से दिखाई नहीं दे रहा। बेटा जन्म से नहीं थी तेरी आईज में रोशनी, जन्म से एक आईज में रोशनी जन्म से नहीं थी, उसमें इसकी रोशनी आई। त्यांचा 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनीजवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं। त्याने चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं। ह्याच्यापेक्षा मोठा साक्षात्कार दुसरा कुठला असावा? हा स्वतः आम्ही डोळ्याने बघितला, अनुभवला आणि त्या भक्तांनी देखील या ठिकाणी सर्वांबरोबर या ठिकाणी हा साक्षात्कार सर्वांना सांगितला। तर बाबांची ही जी लीला आहे ही कायम अशी घडत असते। त्यामुळे या शिर्डीमध्ये लाखो करोडो साई भक्त येतात। हा बाबांचा साक्षात्कार पुन्हा एकदा बाबांनी आपल्या द्वारकामाईमध्ये दाखविला। साईबाबावरील श्रद्धेचा आदरपूर्वक सन्मान करून मी सांगू इच्छितो की दृष्टी आलेल्या बालकाचा हा जो चमत्कार सांगितला जातोय ही निखालसपणे अंधश्रद्धा आहेत। याचं कारण असं की साईबाबा मंदिराच्या हाकेवरच नेत्र रुग्णालय आहे, त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन केले जातात आणि प्रत्यारोपण सुद्धा केले जातात। अंध व्यक्तींना दृष्टी दिली जाते। साईबाबाच्या चमत्काराने जर दृष्टी येत असेल तर संस्थांनी हे रुग्णालय बंद करावं आणि ते आलेले रुग्ण मंदिरात पाठवावे आणि त्यांना दृष्टी मिळवावी असं आम्ही आवाहन करत आहेत। किंवा आम्ही 5 भक्त जे अंध आहेत अशांना तुमच्याकडे देतो, त्यांना साईबाबाच्या चमत्काराच्या माध्यमातून दृष्टी द्यावी। असं जर झालं आणि ती मिळाली तर आम्ही 21 लाख रुपयाचं पारितोषिक संस्थांना देऊ आणि आमची चळवळ बंद करू, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निमित्ताने आवाहन करत आहेत।